तर हॅलो गाईज, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे पोहरादेवी दर्शनासाठी। तर तिथलचा पूर्ण व्ह्यू दाखवणार आणि नंगारा भवन पण दाखवणार आहे। तर आता आपण आहे पोहरादेवी, इथं कमानाजवळ माहूर रोड। तर तो इथलचा व्ह्यू बघा तुम्ही। तर आपण पुसदवरून जाणार आहे आणि पुसदवरून पोहरादेवी आहे, कमीत कमी 30 किलोमीटर असेल। तर अंदाजे काढले नाही, तर मग चला जाऊया। तर मित्रांनो, आता आपण सिंगत फाटा येते पुसद आणि डिग्रसाईवर। इथून पुसद आहे 15 किलोमीटर आणि डिग्रसाई इकडं 10 किलोमीटर। आणि आता आपण पोहरादेवीकडे प्रस्थान करणार आहे आणि पोहरादेवीतून आहे 9 किलोमीटरच्या अंतरावर। तर मग चला जाऊया। तर मित्रांनो, आता आपण पोहरादेवी येथे आणि आता आपण पहिले संत शिवालाल महाराजांचं दर्शन करू, मग रामराव बापू यांचं दर्शन करू आणि मग आपण नंगारा भवन इकडं प्रस्थान हो। मग चला जाऊया। इथं जे पहिले जुना मंदिर होता संत श्री शिवालाल महाराजांचा, तर त्याचं आता काम चालू आहे। तर अंदर जाण्यास परवानगी नाही आहे, तर तुम्ही बाहेरून बघू शकता। मित्रांनो, आपण आलो होतो दूरून, तरी शिवालाल महाराजांचं जे डोक्यावरची पगडी होती ते तिथं आहे आणि ते मंदिराचं काम चालू आहे। अंदर जाण्यास सक्त मनाई आहे। तर आपण जाऊ, दुसऱ्याकडे दर्शन करू आणि मग जाऊ आपण नंगारा भवनकडे। चला मग।
मित्रांनो, आपला सगळीकडे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण प्रस्थान करणार आहे नंगारा भवन म्युझियम. आणि तिथं आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते का नाही ते बघू. पहिले प्रयत्न करतो की आतमध्ये एंट्री भेटावं म्हणून. तर मग चला जाऊया. तर मित्रांनो, आपण आलेलो आता नंगारा भवनच्या गेटवर. हे बघा. तर आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहोत. तिथं आपलं नाव वगैरे लिहिलेलं आहे. तर मग चला जाऊया. हे बघा मागं नंगारा भवन. आणि पहिले आपण इथं जे आपली मूर्ती आहे शिवालाल महाराजांची, तिथं पहिले आपण दर्शन करू. हे बघा मागं आहे. नंतर आपण बघू आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला परवानगी. चला मग. तर आता आपण बाहेरचं तर बघितलंय आणि आता आपण जाणार आहे आतमध्ये. तर रिअल कॅमेराने बघा. तर मित्रांनो, हे जे मागं बघताय तुम्ही, तर हे शिवालाल महाराजांचे बोल होते. आणि हे सगळं भिंतीवर हे बघा असं गेटपर्यंत असं लिहून तर बनवून चिपकवलेलं आहे बघा. तर इथं पहिला बघून घ्या. इथं लिहिलेलं आहे कोई केनी भजूमत, कोई केनी पूजूमत. आणि मराठीत त्याचा अर्थ होतो कोणाची पूजा करू नका आणि कोणाला भजू पण नका, असं लिहिलं आहे. आणि स्वतःचे कर्म स्वतः करावे, असं भिंतीवर जितके त्यांचे बोल होते. आणि ते आत्ता पण 300 वर्षापूर्वीची त्यांनी भविष्यवाणी केली ती, ते आता पण खरी घडत आहे. तर इथं हे बघा, इथे एक लिहिलेलं आहे अजून, चोरी आणि लबाडी धन घरे मत लाव. आणि त्याचा मराठीत अर्थ असं होतो, चोरी करून किंवा खोटे बोलून कमवलेले पैसे घरात आणू नका. हे बघा, एक सांगितलं होतं त्यानं 300 वर्षापूर्वी, रपिया कटरो पाणी वकी. आणि मराठीत त्याचा असा अर्थ होतो की एक वेळ अशी येईल की पाणी विकत घेऊन प्यावं लागेल. तर आता आपण बिसलेरीनं विकत पाणी पित आहे. आणि हे काय इथं बघा, मलकेर खबर पलकेम कळी. आणि त्याचा अर्थ असा होतो
एक वेळ अशी येईल की काही क्षणात खूप दूरच्या ठिकाणच्या बातम्या मिळतील. जसे आता मोबाईल झाला, दूरदर्शन झाला, हे टीव्हीचे न्यूज झालेत. आता सगळ्या बातम्या आपल्या घरात येतात. आणि बघा इथे एक लिहिलेलं आहे, गोर गरिबेन दांडण खाय ओ मनक्या नरकेम जाय. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, जो गरिबांना लुटतो तो नरकात जातो. तर मित्रांनो खूप असे बोल आहे, कारण आपण पूर्ण काय वाचून दाखवणार नाही. आपण असं जर ऐकायचं असेल तुम्हाला तर गुगलवर आपल्याला सर्व भेटून जाईल. मग चला आपण पुढं. आता आपण शिवालाल महाराजाच्या दर्शनासाठी ते पूर्ण जे पुतळा उभा आहे ते तुम्हाला दाखवतो आणि मग आतमध्ये एंट्री भेटते का नाही ते बघू. चला जाऊया मग. तर मित्रांनो आपल्याला आज जाण्यास एंट्री नाही आहे, कारण काम चालू आहे आतमध्ये. तर मी सिक्युरिटीला विचारलं किती दिवस लागेल म्हणून, तर ते मध्ये 1 ते 1.5 वर्षात अजून काम पूर्ण होईल, कारण अंदरमध्ये खूप काम राहिलेलं आहे. तर बाहेर तर इथपर्यंत येण्यास आपल्याला परवानगी आहे आणि आतमध्ये जायला परवानगी नाही आहे. तर मग जेव्हा परवानगी भेटेल तेव्हा आपण लगेच दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपण मागच्या वेळेस पण आलतो बघा, पण देशाचे पंतप्रधान आलते म्हणून आपल्याला इथं एंट्री भेटली नव्हती. चला थोडाफार अजून दाखवतो तुम्हाला कुठं काय ते. तर मित्रांनो इथं बघा गार्डन वगैरे आहे आणि इथं शार्पेस लावले आहे. ते वर दिसत आहे बघा. तिथं रात्री म्हणजे डिजिटल नाईट शो सारखं आहे शार्प्याचे, आणि तिथे चित्र होते हे बघा. खूप मस्त वाटत आहे इथे, म्हणजे मन हलकं झालं असं वाटतंय. लावले ते नारळाचे आणि जाग सिक्युरिटीची कॅबिन आहे, कारण उद्या जर अचानकपणे गर्दी होईल तर. आणि आता इतका मोठा म्युझियम आहे, यार चार्जेस घेते का नाही आता आपल्याला माहीत नाही, ते चालू झाल्यावरच कळणार आहे. तर ते आहे मित्रांनो 130 फूटचा फ्लॅग, आणि त्याच्यावरचा जो व्हाईट फ्लॅग होता ना ते काढलेला आहे, कारण खराब झाला असेल म्हणून. तर आता दुसरा टाकणार आहे. तर इथं बघा जाग शार्पेस आहे, इथं आहे, तिथं आहे. हे सगळ्या लाईटिंग आहेत. हे खालच्या नाईटला जर आले तर हे खालचा दिसायला पाहिजेत म्हणून हे बघा. आणि हे बघ तिथं कॅमेरा लावलेला आहे. आणि हे आहे आपली बंजाराची विरासत. तर मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे मागं बंजाराची विरासत. तर आता आपल्या करोडो बंजाराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि शिवालाल महाराजांचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सर्वात पहिले आपण शिवालाल महाराज यांना संत म्हणायचं बंद करावे, कारण ते संत नव्हते तर एक शूरवीर होते.
बघा मित्रांनो, हा जे स्टॅच्यू बघताय तुम्ही, हा नेमकं काय तुमच्या विचारात आलाच असेल. तर बघा, जेव्हा बंजारा समाज व्यापार करत होता, म्हणजे आपण बंजारा भाषेत त्याला म्हणतो लदणी, लदणी असे म्हणतो. आणि असे फिरायचे ते व्यापारासाठी. मग जिथं रात्र पडली तिथं डेरा होता. तर मग असे बैल घेऊन आणि लहान लहान मुले सगळं, शेळ्या, कुत्रे, बैल आणि गाय, तर सगळे हा बघा असं व्यापार करत 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 बंजारांनी एक असा तांडा बसविला. आणि आता आपण सगळ्यांनाच माहीत आहे की तांडा म्हणजे नुसतं बंजाराचं एक गाव आहे. तर मित्रांनो, आपण नकारा भवन पण बघितला आणि शिवालाल महाराजांचे जे मंदिराचं काम चालू आहे ते पण बघितला. आणि आता आपण दर्शन करून आपण जाणार आहे आता वापस. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक राधे राधे और जय शिवालाल.